नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा सूरज रोंगे. मी MBBS MS गायनेकोलॉजिस्ट आहे. तर माझा प्रवास असा की मी एका म्हणजे माझे जे वडील होते ते एक पोलीस इन्स्पेक्टर होते व त्यांच्या नेहमी बदल्या होत असत. तर मी जवळपास वर्षाला स्कूल चेंज केलेली होती. तर अशाही परिस्थितीमध्ये माझं एक ध्येय होतं की मी काहीतरी बनावं किंवा मी काहीतरी करून दाखवावं. तर त्याच्याकरिता मी नेहमीच अभ्यास असेल किंवा इतर गोष्टी असेल त्याच्यामध्ये अथक परिश्रम करत राहिले. तर जेव्हा सगळ्यात पुढे नाहीये किंवा कुठेतरी आपण खाली आहे, मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण कमी पडतोय. तर असं न करता जास्त परिश्रम वाढवून किंवा जास्त कष्ट करून एक MBBS साठी ऍडमिशन मिळवणे हे एक माझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मी MBBS करून थांबले नाही. आजकाल असं कसं असतं की मुलींचं बाबा खूप वय झालं की त्यांनी लग्न केलं पाहिजे किंवा त्यांनी सेटल झालं पाहिजे, अशा प्रकारची लोकांची मानसिकता असतानाही माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने मला सपोर्ट केला आणि मग मला जास्त उच्च शिक्षण घेण्यासाठी अजून मला पुढाकार दिला. तर त्याच्यानंतर मी माझं MS साठी ऍडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर मी स्त्रीरोग तज्ञ ही पदवी मिळवली. त्याच्यासाठी पण मला 3 वर्षांचं शिक्षण मला अजून घ्यावं लागलं आणि जवळपास MBBS मध्ये माझे 6 वर्ष ऑलरेडी गेले होते. त्यामुळे त्याच्यानंतर पण मी हे ठरवलं होतं की बाबा MS झाल्याशिवाय मी लग्नाला होकार देणार नाही. तर त्याच्यानंतर मग रोंगे परिवारात माझं लग्न झालं. त्यांनीही मला खूप सपोर्ट केला. सगळं व्यवस्थित असतानाही त्यांचा मला सपोर्ट होता की तुम्ही हॉस्पिटल मध्ये एवढं शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे तर तुमचं हॉस्पिटल तुम्ही स्वतः सुरू करा आणि ते स्वतः चालवा, तुम्ही स्वतः ते पुढे घेऊन जावा. तर ह्या सपोर्टमुळे आज मी इथे ह्या हॉस्पिटलमध्ये फुल टाइम कार्यरत आहे आणि पूर्ण त्याची जबाबदारी घेऊन ते पुढे नेत आहे. शिक्षण तर प्रत्येक महिलेने घेतलंच पाहिजे, पण ती स्वतः इंडिपेंडेंट झाली पाहिजे. ठीक आहे. काहीतरी तिने पुढे जाऊन त्या शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे. शिक्षण केलं आणि चांगलं स्तर मिळवलं आणि लग्न करून ते बाबा घरात बसत असेल तर मग त्याच्यातही काही फायदा नाही. आजकाल बऱ्याच आपण बघतोय की मुलींना शिक्षणात भरपूर सवलती आलेल्या आहेत किंवा त्यांना भरपूर ऍडमिशन साठी पण भरपूर प्रोत्साहन मिळत आहे. पण हे शिक्षण घेऊन तुम्ही जर त्याचा काही उपयोग करत नसाल तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. तर तुम्ही एक आपण जसं म्हणतो की एक महिला शिकली तर पूर्ण घर ते त्याच्या बरोबर त्याची प्रगती होत असते. तर तुम्ही नक्कीच त्या शिक्षणाचा वापर करा. तुम्ही काहीतरी त्याचं पुढे घेऊन जावा आणि नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हा. हेच माझं तुम्हाला सांगणं आहे.